एका शहरात राहुल नावाचा एक यशस्वी आणि नावाजलेला बिझनेसमॅन राहत होता. लहानपणी अत्यंत सामान्य अशा परिस्थितीत वाढलेला राहुल आज शहरामध्ये आलिशान बंगल्याचा, महागड्या गाड्यांचा आणि अगदी करोडोच्या संपत्तीचा मालक होता. शहरातल्या या अथांग अशा श्रीमंतीत आणि उच्च राहणीमानात राहुल स्वतःचं जुनं गाव, बालपण आणि तिथली माणसं ही पूर्णपणे विसरून गेला होता. त्याचे वडील दत्तात्रयराव हे गावातील एक निवृत्त शिक्षक होते, ज्यांचं काही वर्षापूर्वीच दुःखद असं निधन झालं होतं. गावामध्ये राहुलचं एक 100 वर्ष जुनं कौलारू असं घर होतं. ते घर आता खूप जीर्ण झालं होतं आणि बंद पडून होतं. एके दिवशी राहुलला शहरामध्ये एका नवीन भव्य अशा रिअल इस्टेट प्रोजेक्टसाठी पैशाची गरज भासली. त्याने विचार केला की गावामध्ये ते पडके घर उगाच पडून आहे, त्याचा आता आपल्याला काय उपयोग. त्याने लगेच गावातल्या एका बिल्डरशी संपर्क साधला. तो बिल्डर ते जुनं घर पाडून तिथे एक मोठं व्यापारी संकुल बांधणार होता आणि त्याने त्या जागेची भली मोठी किंमत राहुलला देण्याचं कबूल केलं. घर विकण्याचा व्यवहार अंतिम करण्यासाठी राहुल तब्बल 15 वर्षानंतर स्वतःच्या गावी आला. त्याच्यासोबत बिल्डर आणि काही वकील देखील होते. गावामध्ये पाऊल ठेवताच राहुलच्या आलिशान गाडीकडे सगळे गावकरी कुतूहलाने पाहू लागले. राहुल गाडीतून उतरला. त्याच्या अंगावरती महागडा सूट होता आणि चेहऱ्यावर शहरातल्या श्रीमंतीचा अहंकार. त्याने खिशातून गुरुकिल्ली काढली आणि त्या जुन्या घराचं गंजलेलं कडी कुलूप उघडलं. दरवाजा उघडताच एक जुना, ओळखीचा, मातीचा आणि साचलेल्या आठवणीचा सुगंध राहुलच्या नाकामध्ये शिरला. घराच्या आत चारी बाजूनं कोळ्याची जाळी आणि धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. बिल्डर बाजूला उभा राहून म्हणाला, राहुलजी, ही जुनी लाकडी खांब आणि कौले काही कामाची नाहीत. उद्याच मी बुलडोजर आणून हे सर्व पाडून टाकतो. राहुलने मान हलवली. हो, काही हरकत नाही, मला फक्त आतून वडिलांच्या काही जुन्या वस्तू आणि कागदपत्रे गोळा करू द्या. राहुल घराच्या मुख्य दिवाणखान्यात गेला. तिथे भिंतीवर त्याच्या कैलासवासी आई वडिलांचा एक जुना कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट फोटो टांगलेला होता. त्या फोटोवर धुळीचा थर जमा झाला होता. राहुलने रुमालाने ती धूळ पुसली आणि अचानक त्याचं लक्ष भिंतीच्या वेगवेगळ्या कोपऱ्यावरती गेलं. भिंतीवर एका जागी पेन्सिलने काही रेषा ओढल्या होत्या आणि बाजूला लहान अक्षरात लिहिलं होतं, राहुल 5 वर्ष, राहुल 8 वर्ष, राहुल 12 वर्ष. त्या रेषा पाहताच राहुलच्या मनात बालपणाचा एक विसरलेला चित्रपट सुरू झाला. त्याला आठवलं, त्याचे वडील दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला त्याला भिंतीला टेकून उभं करायचे आणि त्याची उंची मोजून तिथे पेन्सिलने ते खून करायचे. पाठीवर हात फिरून म्हणायचे, माझा राहुल दिवसेंदिवस मोठा होतोय. एक दिवस तो या घराची मान खूप उंच करेल. राहुलचा पाय पुढे सरकला. तो स्वयंपाकघराच्या भिंतीजवळ गेला. तिथली मातीची भिंत थोडी उखडली होती. त्या भिंतीकडे पाहताच त्याला आठवलं की एकदा लहानपणी तो सायकलवरून पडला होता आणि त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. औषध लावायला घाबरून तो याच स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात लपून बसला होता. तेव्हा आईने त्याला पोटाशी धरून स्वतःच्या पदराने त्याचे अश्रू पुसले होते आणि गुळाचा खंडा तोंडावर टेकून त्याचा ताण दूर केला होता. त्या भिंती फक्त विटा आणि मातीच्या नव्हत्या. त्या भिंतीमध्ये राहुलचं हसणं, त्याचं रडणं, आईचं उबदार प्रेम आणि बापाची कष्टाची घामाची सावली त्या ठिकाणी दडलेली होती. राहुलच्या पावलांचा वेग मंदावला. तो वडिलांच्या जुन्या अभ्यासाच्या खोलीत गेला. तिथे भिंतीला लागून एक जुने लाकडी कपाट होतं. राहुलने ते कपाट उघडलं. त्यात त्याला वडिलांचा एक जुना चष्मा, एक वही आणि एक मोडी लिपीतील डायरी सापडली. राहुलने ती वही उघडली. त्या वहीच्या पहिल्याच पानावर वडिलांच्या ओळखीच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलं होतं, हे घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. या घराच्या प्रत्येक विटेमध्ये मी माझ्या मुलाचं, राहुलचं भविष्य घडवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. जेव्हा जेव्हा मी अडचणीत आलो तेव्हा या घराच्या मातीने मला आधार दिला. मला माहीत आहे, एक दिवस माझा मुलगा खूप मोठा माणूस बनेल. पण माझी देवाला एवढीच प्रार्थना आहे की तो कितीही श्रीमंत झाला तरी त्याने स्वतःची ही माती आणि आपली मुळे कधीही विसरू नयेत. वहीमधील ते शब्द वाचताच राहुलच्या हातातून ती वही खाली निसटली. त्याच्या छातीमध्ये एक भयंकर कळ आली.
ज्या घराच्या भिंतींनी त्याला लहानापासून सांभाळलं, ज्या वाडेने त्याला वादळापासून वाचवलं, ज्या बापाने त्या पडक्या घरात राहून त्याला शहरातल्या मोठ्या बंगल्यामध्ये पोहोचवलं, आज तोच राहुल केवळ काही रुपयांच्या मोहापोटी त्या बापाच्या आठवणीवर, त्या मातीवर बुलडोजर फिरवायला निघाला होता. आता मात्र राहुलच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला स्वतःच्या सुशिक्षित आणि श्रीमंत असण्याचा प्रचंड तिटकारा आला. मी काय करत होतो? मी पैशाच्या मोहात इतका आंधळा झालो होतो की मी माझ्या अस्तित्वाची आणि माझ्या मुळांचीच किंमत लावायला निघालो होतो, असं राहुल स्वतःशीच पुटपुटला. तितक्यात बाहेरून बिल्डरचा आवाज आला. राहुलजी, चला, कागदपत्रावर सही करा. उद्या सकाळीच मी कामगारांना पाठवून ही जुनं घर पाडण्याची तयारी करतो. राहुल हळूहळू बाहेर आला. त्याचे डोळे आता लाल झाले होते आणि चेहऱ्यावर एक वेगळाच त्याचा निर्धार दिसत होता. त्याने टेबलवर ठेवलेलं घर विकण्याचं करारपत्र हातामध्ये घेतलं. बिल्डरने पेन पुढे केला. घ्या, सही करा. राहुलने त्या कागदपत्राकडे पाहिलं आणि सर्वांसमोर त्या करारपत्राचे तुकडे तुकडे करून हवेमध्ये उडवून दिले. बिल्डर हादरला. राहुलजी, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला या जागेची करोडो रुपयांची किंमत मिळते. राहुल खंबीर आणि आत्मविश्वासाने भरलेल्या आवाजात म्हणाला, बिल्डर साहेब, जगातल्या सर्व संपत्तीची पुनर्रचना करता येते, पण स्वतःच्या मुळांची आणि आई वडिलांच्या आठवणीची पुनर्निर्मिती ही कधीही करता येत नाही. हे घर विकण्यासाठी नाहीये. ही माझी ओळख आहे, माझं अस्तित्व आहे आणि माझी ओळख मी कोणत्याही पैशासाठी कधीही विकू शकत नाही. बिल्डर आणि वकील गप्प पडून तिथून निघून गेले. गावातल्या जुन्या लोकांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अगदी आनंद अश्रू आले. गावकऱ्यांनी राहुलच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. राहुलने त्याच दिवशी शहरामधल्या आपल्या बिझनेस पार्टनरला फोन केला आणि त्याला सांगितलं की तो शहरामधला प्रोजेक्ट काही काळासाठी पुढे ढकलत आहे. राहुलने शहरातून कारागीर बोलवले आणि ते जुने घर पाडलं नाही तर त्या घराची मूळ रचना तशीच ठेवून त्याची त्याने डागडुजी करून घेतली. काही महिन्यातच ते जुने कौलारू घर पुन्हा एकदा जिवंत आणि सुंदर दिसू लागलं. राहुलने त्या घरात आपल्या आईवडिलांचा एक मोठा फोटो लावला. आता राहुल दर महिन्याला शहरातल्या धावपळीतून वेळ काढून आपल्या गावी यायचा आणि त्या जुन्या घराच्या अंगणात उन्हामध्ये बसायचा. त्याला जाणीव झाली होती की माणूस आयुष्यात कितीही उंच उडाला तरी त्याला विश्रांतीसाठी आणि शांततेसाठी स्वतःच्या मुळाकडेच परत यावं लागतं. पैशाने आलिशान घरं विकत घेता येतात, पण ज्या भिंतीमध्ये प्रेमाचे आणि संस्काराचे अधिराज्य असते त्यालाच खरे घर म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन गोष्टीसोबत.